नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 9 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे एक अतिशय महत्त्वाचं जजमेंट आलेलं आहे. हे जजमेंट आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांवर इम्पॅक्ट करणार आहे. आपल्या ज्युडिशरीच्या परीक्षांसाठी किंवा जे परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत लॉमधले, ह्या सगळ्यांसाठी ते जजमेंट परीक्षेसाठी सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. आणि एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा हे सगळ्यांसाठी जजमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्या जजमेंटबद्दल आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मुळात प्रश्न काय होता लक्षात घ्या. मुळात प्रश्न हा होता की जे आरक्षित समाजातील कॅन्डिडेट आहेत, मग ते SC असू द्या, ST असू द्या, OBC असू द्या किंवा अजून कुणी असू द्या, ठीक आहे, SBC वगैरे असे अजून बरेच म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लासेस वगैरे असे जरी कोटा असेल, तर हे सगळे जे लोक आहेत ज्यांनी आरक्षित ह्याच्यामध्ये फायदे घेतलेले आहेत, मग तो तुमचा वयाचा फायदा. आता आरक्षित समाजांना कोणते कोणते फायदे असतात की तुम्हाला वयोमर्यादेमध्ये फायदा असतो. 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन OBCंना असतं, ठीक आहे. बऱ्याच वेळेस 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन SC STंना असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर फीससुद्धा फार कमी असते. अशा प्रकारे बरेच फायदे तुम्हाला मिळू शकतात. किंवा अटेम्प्टमध्ये सुद्धा फायदे असतात. ओपनच्या समाजाला समजा 5 अटेम्प्ट असतील ओपनमधील कॅन्डिडेटला, तर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जे लोक आहेत त्यांना 9 अटेम्प्ट वगैरे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस असू शकतात. तर अशा प्रकारे जे काही तुम्हाला फायदे मिळालेले आहेत आरक्षित समाजामध्ये, हे फायदे जर तुम्ही घेतलेले असतील तर तुम्ही ओपनमधली जागा घेऊ शकता का, अशा प्रकारचा कोर्टासमोर प्रश्न होता. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आता ॲक्च्युली दोन म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ते दिलं जाऊ शकतं. पहिली परिस्थिती अशी आहे की जर तुमच्या रिक्रुटमेंट रूलमध्ये जर असं मेन्शन केलेलं असेल की रिझर्व्ह कॅटेगरीमधून ओपनमध्ये मायग्रेशन परमिसिबल नाही आहे, ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ओपनमध्ये जाता येणार नाही. आणि जर तुमच्या रिक्रुटमेंट रूलमध्ये जर तसं काही बंधन नसेल की तुम्ही ओपनमध्ये जाऊ शकता किंवा जाऊ शकत नाही, आता महाराष्ट्रामध्ये MPSC वगैरे जर तुम्ही बघितलं तसं काही बंधन नाही आहे. जे आरक्षणाचे जरी फायदे घेतले, तुम्ही फीस जरी म्हणजे आरक्षित समाजाची फीस तुम्ही भरली किंवा तुम्ही 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन वगैरे घेतलं. आपल्या JMFCला कसं आहे की रिझर्व्ह कॅटेगरीच्या लोकांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, ठीक आहे. तसं तुम्ही 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन जरी घेतलं तरी सुद्धा तुमचे मार्क जर ओपनपेक्षा जास्त असतील तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, ओपनमधली जागा तुम्ही त्याच्यामध्ये, ठीक आहे, तुम्ही घेऊ शकता. असं आपल्याला सरळ सरळ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, जर तुमचे मार्क त्याच्यामध्ये जास्त असतील तर, ठीक आहे. पण पुढे जर तुम्ही बघितलं, आता बाकी SSCमध्ये आता मुळात याच्यात प्रश्न काय होता की स्टाफ सिलेक्शन कमिशनची जाहिरात होती. BSF, CRFF, ITBP, SSB, NIA, SSF यांच्यासाठीची ती जाहिरात होती. म्हणजे आसाम रायफल्स याच्यामध्ये जाहिरात आलेली होती. त्याच्यामध्ये 18 ते 23 वर्षापर्यंतचं ओपनसाठी एज लिमिट होतं आणि कॅटेगरीवाल्यांना OBCवाल्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन होतं. या पर्टिक्युलर केसमध्ये त्या कॅन्डिडेटने 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन घेतलेलं होतं. 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन घेतल्यामुळे तो आता OBCचे बेनिफिट त्याने घेतलेले होते. मग त्याला कोर्टाने त्याला ज्यावेळेस रिझल्ट लावला गेला त्या रिझल्टमध्ये त्याचे मार्क ओपनपेक्षा सुद्धा जास्त होते. ओपन अनरिझर्व्ह कॅटेगरीमधल्या अनरिझर्व्हमधल्या विद्यार्थ्यांपेक्षा सुद्धा जास्त मार्क असून सुद्धा त्याला जे आहे ते अनरिझर्व्हमध्ये घेतलं नाही. OBCचं मेरिट जास्त लागलं. म्हणजे तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असून सुद्धा तुम्हाला जास्त मार्क सिलेक्शनसाठी पाहिजे होते आणि जे ओपनमध्ये आहेत त्यांना मार्क कमी लागत होते. मग याला त्याच्या लिस्टमध्ये घेतलं नाही. मग याचा हा कोर्टामध्ये गेला. त्रिपुरा हायकोर्टामध्ये गेल्यानंतर त्रिपुरा हायकोर्टाने याला सांगितलं की बरोबर आहे. कोर्टाने मागच्या एका जजमेंटचा सुद्धा त्याच्यामध्ये हवाला दिला. मागचं जे जजमेंट होतं जितेंद्र कुमार सिंग वर्सेस स्टेट ऑफ UP 2010चं जजमेंट होतं. तर त्या जितेंद्र कुमार सिंग वर्सेस स्टेट ऑफ UPच्या जजमेंटचा हवाला देत हायकोर्टाने सांगितलं की जर आपण अनरिझर्व्ह कॅटेगरीमधील एखाद्या विद्यार्थ्याला जो आरक्षित समाजाचा आहे त्याला जर आपण ओपनमध्ये कन्सिडर केलं नाही तर आर्टिकल 14चं एक प्रकारे व्हायोलेशन होणार आहे. आणि म्हणून हायकोर्टाने त्याला जे आहे ते बेनिफिट त्याच्यामध्ये देऊन टाकले. कोर्टाने सरळ सरळ सांगितलं की हे जे बेनिफिट आहे ते त्याला दिला पाहिजे आणि कोर्टाने त्याला ओपनमध्ये घ्यायला सांगितलं. कारण अनरिझर्व्ह कॅटेगरीचा व्यक्ती का आहे, कारण त्याला सामाजिक किंवा ज्याला आपण म्हणतो की आर्थिक पद्धतीचं सुद्धा आता आपल्याकडे आरक्षण आहे, ठीक आहे. म्हणून तर आपण त्याला आरक्षण दिलेलं आहे. आरक्षण म्हणून जर तुम्ही त्याला फायदा दिलेला असेल तर तुम्ही त्याला जास्त मार्क मिळायला पाहिजे असं आपण त्याला कंपल्शन करू शकत नाही. किंवा समजा कोर्टाने असे बरेच तर्क वगैरे दिले. OBC जे आहे, OBC समाज समजा 52% आहे. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार OBC समाज 52% आहे. आपण त्यांना फक्त 27% आरक्षण दिलेलं आहे. का? कारण राहिलेला जो OBC समाज आहे तो फॉरवर्ड आहे, ठीक आहे, त्यांची परिस्थिती चांगली आहे, त्यामुळे त्यांना आरक्षणाची काही गरज नाही. म्हणून आपण 52% OBCंना आपण 27% आरक्षण दिलं. आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज सुद्धा आरक्षणामध्ये जर धरला गेला
ठीक आहे, तर मराठा समाज, ओबीसी समाज, ठीक आहे, सोबत SC ST समाज, असं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर पूर्ण रिझर्वेशन कॅटेगरी जे आहे ते जवळपास 90% पर्यंत जातं. ठीक आहे, महाराष्ट्रातलं सुद्धा आरक्षण 90% पर्यंत जातं. ठीक आहे, तामिळनाडू वगैरे राज्यांमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर ते आरक्षण त्याच्यामध्ये 90% पर्यंत जातं. ठीक आहे, ह्या 90% लोकांना जर आपण 60% आरक्षण दिलेलं आहे, हे सगळे 60% मध्ये दाबून बसवायचे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ओपनचं जे क्रायटेरिया आहे, जो म्हणजे अनरिझर्व प्रकारचा जो कोटा आहे, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त राहिलेले 10% लोकांना त्याच्यामध्ये जागा मिळतील. हे कुठेतरी त्याच्यामध्ये कोर्टाने म्हणजे त्याच्यावर बोट ठेवलं. आणि त्रिपुरा हायकोर्टाने सांगितलं की असं चालणार नाही. ठीक आहे, आरक्षित समाजाचा जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला त्याला ओपनची जागा द्यावी लागेल. हा झाला आता त्रिपुरा हायकोर्टाचा निर्णय. मग हा निर्णय जो आहे तो परत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनेच अपील केलं वर सुप्रीम कोर्टामध्ये. आणि अपील केल्यानंतर आता गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये सांगितलं की एक ऑफिस मेमोरंडम आहे 1/7/1998चा. त्या 1/7/1998चा गव्हर्नमेंटचा ऑर्डर आहे. त्याच्यानुसार आम्ही असं सांगितलेलं आहे की रिझर्व्ह कॅटेगरीचा जर व्यक्ती असेल, त्याने जर आरक्षणाचे फायदे घेतलेले असतील तर त्याला ओपनच्या म्हणजे कोटामध्ये त्याला मायग्रेट होता येणार नाही. मी परत सांगतोय, चुकून माझ्या बोलण्यातनं जरी ओपनचा कोटा, ओपन रिझर्व्ह कॅटेगरी असेल तरी ओपन हे काही कॅटेगरी नाही आहे, तो अनरिझर्व्ह प्रकारचा आहे, ते सगळ्यांसाठीच ओपन आहे. तर त्यांनी असं सांगितलं की 1998च्या या ऑफिस मेमोरंडमनुसार असं आम्ही अलाउ केलेलं नाही आहे. त्यामुळे सर्व्हिस रूल्स अशा प्रकारचे आहेत. सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटचं या ठिकाणी ऐकलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जितेंद्र कुमारचं जजमेंट जे होतं ते वेगळ्या ग्राउंडवर होतं. जितेंद्र कुमारच्या जजमेंटमध्ये त्यावेळेस रूल्स तशा प्रकारचे काही नव्हते. ठीक आहे, त्यामुळे आम्ही काही त्या जजमेंटला ओव्हररूल वगैरे तसं काही करत नाही आहेत. पण आमचं म्हणणं आहे की जर रूल्स जर सांगत असतील, जर तुम्ही तशा प्रकारचे रूल्स जर तुमचे असतील, रिक्रुटमेंट रूल्स जर असतील ज्याच्यामध्ये तुम्ही मायग्रेशन परमिसिबल केलेलं असेल तर परमिसिबल असेल, आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधनं ओपनमध्ये मायग्रेशन तुम्ही जर अलाउ केलेलं नसेल तुमच्या रिक्रुटमेंट रूलनुसार, तर अशा वेळेस त्या कॅन्डिडेटला ओपनच्या कोट्यामधली जागा घेता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय वाटतं या जजमेंटबद्दल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. ठीक आहे, आता बरेच लोक जे आहेत, आता ओपन म्हणजे दोघांच्या बाजू मी तुम्हाला सांगतोय, जे ओपन समाजातील समजा ओपनमध्ये जे लोक आहेत, ज्यांना आरक्षण नाही आहे, तर यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आरक्षणाचे फायदे घेताय, म्हणजे तुम्हाला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळतंय, त्यामुळे तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये यायचं नाही, त्यामुळे तुम्ही ओपनच्या कोट्यामध्ये यायचं नाही. तुम्ही आरक्षणाचे फायदे घेताय, तुम्हाला फीस कमी भरायची आहे, आरक्षणाचे फायदे घ्यायचे आणि मग तरी सुद्धा तुम्हाला ओपनमध्ये काय यायचं आहे. ठीक आहे, काही लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे आमच्यापेक्षा 3 वर्ष मोठे आहात. ठीक आहे, 3 वर्ष तुम्ही परीक्षेची तयारी जास्त दिवस करताय, तुम्हाला अटेम्प्ट 4-4, 5-5, 6-6 जास्त मिळत आहेत, मग एवढे सगळे फायदे घेऊन तुम्हाला ओपनमध्ये येता येणार नाही, असं ओपनच्या याचं म्हणणं आहे. आणि रिझर्व्ह कॅटेगरीवाल्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं काय आहे की आम्हाला आरक्षणच या कामासाठी दिलेलं आहे, कारण आम्ही त्याच्यामध्ये मागास आहोत. ठीक आहे, मागास असल्यामुळे आम्हाला त्या 3 जागा ज्या तुम्ही 3 अटेम्प्ट जास्त दिलेले आहेत, किंवा 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, किंवा फीस आमची आता आर्थिक आरक्षण सुद्धा आपल्याकडे आहे. ठीक आहे, तर आर्थिक आरक्षण आम्हाला का दिलंय, कारण आमची आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे आम्हाला दिलेलं आहे. आणि या ग्राउंडवर जर तुम्ही आम्हाला ओपनमध्ये घेत नसाल तर अशा वेळेस कुठेतरी आमच्यावर अन्याय होतोय. ठीक आहे, आरक्षण कुठेतरी संपवण्याचा हा डाव आहे, असं आरक्षित समाजाच्या लोकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तुम्ही प्रेक्षक आहात, तुम्हाला आता जी सगळी परिस्थिती मी तुम्हाला समजावून सांगितली. आता तुम्हाला तुमचं ह्याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे, ठीक आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, जे सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय आहेत ते आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत, त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. ठीक आहे, आपल्या देशाच्या कायद्याचा आपल्यावर परिणाम होत असतो, हे सगळं आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.